नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. यामध्ये केंद्र सरकारने नवीन वर्षाचे शेतकऱ्यांसाठी मोठे गिफ्ट दिले आहे. आता नेमके हे मोठे गिफ्ट कोणते मोठे निर्णय केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतले आहे नवीन वर्षाचे, तेच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, नवीन वर्षाचे शेतकऱ्यांना मिळणार मोठे गिफ्ट. तर बघा, शेतकरी बांधवांसाठी आता नवीन वर्षाचे इथे मोठे गिफ्ट मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. आता नेमके केंद्र सरकारने कोणते मोठे गिफ्ट शेतकऱ्यांसाठी दिलेले आहे त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहोत. तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा कोणते मोठे निर्णय घेतले आहे केंद्र सरकारने ते त्यांना कळेल. तर बघा, आता संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघा. भारतीय शेती क्षेत्रासाठी नवीन वर्षाची सुरुवात आशादायक ठरली आहे. 2025च्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी 2 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर बघा, काय केलेलं आहे की 2025च्या पहिल्याच दिवशी काय केलेलं आहे की जे आपले पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये केंद्र सरकारच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी 2 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे. या निर्णयाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे नुकतीकरण आणि खत अनुदानाचा समावेश आहे, जे देशभरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर बघा, जो पहिला मोठा निर्णय घेतलेला आहे तो आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे नवे स्वरूप. आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे जे नवे स्वरूप आहे ते मिळणार आहे. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम या दोन्ही योजनांना पुढील वर्षासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. तर बघा, इथे काय झालेलं आहे की जो पीक विमा योजना आहे आणि जे वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स आहे स्कीम आहे, या दोन्ही योजनाचं आता पुढील जे वर्ष आहे 2025 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये त्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनांसाठी केंद्र सरकारने 69,000 कोटी रुपयांची प्रचंड तरतूद केली आहे, जी शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेप्रती सरकारची बांधिलकी दर्शवते. तर बघा, या योजनेसाठी सरकारने काय केलेलं आहे की जवळजवळ 69,000 कोटी रुपयांची इथे तरतूद करण्यात आलेली आहे. या योजना 2025-26 पर्यंत विस्तारित करण्यात आल्या असून त्यामध्ये अधिक राज्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर बघा, ही जी योजना ही 2025-26 पर्यंत विस्तारित करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये अनेक जी राज्य आहे याचा समावेश आहे. नवीन योजनांमध्ये केलेल्या सुधारणा शेतकऱ्यांच्या गरजांना प्राधान्य देतात. विमा संरक्षणाची व्याप्ती वाढवण्यात आली असून नुकसान भरपाईची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे हवामान आधारित पीक विमा योजनेमुळे फळबाग शेतकऱ्यांनाही विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे. तर बघा, आता काय होणार आहे की विशेष म्हणजे जे हवामान बदल होते, या हवामान बदलामुळे काय होते की शेतकऱ्यांचे खूप सारे नुकसान होते. आता या पीक विमा योजनेमुळे काय होणार आहे की जे फळबाग शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांनासुद्धा आता विमा संरक्षण मिळणार आहे, याचा लाभ मिळणार आहे. जो दुसरा सरकारने मोठा निर्णय घेतला तो म्हणजे खत अनुदानातून शेतकऱ्यांना इथे दिलासा मिळणार. बघा, DAP खतांच्या किमतीबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेली चिंता दूर करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. तर बघा, जे DAP खत आहे या खतांच्या किमतीबाबत शेतकऱ्यांमध्ये काय होते, खूप सारी चिंता होती, कारण त्याचे भाव काय होत होते की खूप जास्त वाढत होते किंवा कमी होत होते. आता याबाबत सरकारने काय केलेलं आहे की महत्त्वपूर्ण असं पाऊल उचलले आहे. बाजारपेठेत असलेल्या अफवांना छेद देत सरकारने DAP खताच्या 50 किलो बॅगचा दर 1,350 रुपये कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बघा, इथे सरकारने काय केलेलं आहे की जे अफवा पसरत होते या अफसरांवर त्यांना फुल स्टॉप लावलेला आहे आणि सरकारने काय केले की ती DAP खताची जी 50 किलोची बॅग येत होती अर्धा क्विंटलची, या अर्धा क्विंटलच्या बॅगेचा दर आता 1,350 रुपयावर कायम ठेवलेला आहे. म्हणजे आता हा दर वाढणार सुद्धा नाही आणि कमीसुद्धा होणार नाही. यासाठी NBA योजनेअंतर्गत प्रति टन 3,500 रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्यात येणार आहे. तर बघा, यामध्ये काय होणार आहे की प्रत्येक खताच्या एका टनवर काय होणार आहे की 3,500 रुपयांची जी अतिरिक्त अनुदान आहे ही त्यांना मिळणार आहे. या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेतील खतांच्या किमतीमधील चढ-उतारांचा प्रभाव शेतकरी पडणार नाही. तर बघा, या निर्णयामुळे काय होणार आहे की जागतिक बाजारपेठेवरील जो खतांच्या किमतीमध्ये जो चढ-उतार होतो या चढ-उतारांचा आता भारतीय शेतकऱ्यांवर कुठलाही प्रभाव पडणार नाही. शेतकऱ्यांना
परवडणाऱ्या दरात उच्च गुणवत्तेची खते उपलब्ध होतील, ज्यामध्ये त्यांच्या उत्पादक खर्चावर इथे नियंत्रण राहणार आहे. नवीन योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शन सूचना लवकरच जारी केल्या जाणार आहेत. तर बघा, नवीन योजनांची जी प्रभावी अंमलबजावणी आहे याची सविस्तर जे मार्गदर्शन आहे हे लवकरच त्यांच्या सूचना आता जारी केल्या जाणार आहे. या सूचनांमध्ये विमा दावे दाखल करण्याची प्रक्रिया, पात्रता निकष आणि लाभ मिळवण्याची कार्यपद्धती यांचा तपशीलवार समावेश असेल. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनवण्यात येणार आहे. तर बघा, जे डिजिटल तंत्रज्ञान आहे, ह्या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून काय होणार आहे की जे प्रक्रिया ही अधिक पारदर्शक होणार आहे आणि कार्यक्षम बनवण्याचा इथे प्रयत्न केला जाणार आहे. जो तिसरा निर्णय आहे तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षा कवच. बघा, इथे शेतकऱ्यांसाठी आता आर्थिक सुरक्षा कवचसुद्धा दिले जाणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे. तर बघा, आता या निर्णयामुळे काय होणार आहे की शेतकऱ्यांना दोन्ही बाजूला फायदा होणार आहे. एका बाजूला पीक विमा योजनेमुळे नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणांमुळे होणाऱ्या पीक नुकसानीपासून संरक्षण मिळेल. तर बघा, एका बाजूला काय होणार आहे की पीक विमा जी योजना आहे या योजनेमुळे काय होणार आहे की जी नैसर्गिक आपत्ती येते किंवा इतर कारणामुळे जे पिकांचे नुकसान होते या नुकसानीपासून संरक्षण मिळणार आहे शेतकऱ्यांना. तर दुसऱ्या बाजूला काय होणार आहे की जे खत आहे हे खतावर अनुदानामुळे उत्पादन खर्च नियंत्रणात राहणार आहे. हे दोन्ही निर्णय एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या उत्पादनात स्थिरता आणण्यास मदत होणार आहे. जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर या योजना अधिक महत्त्वपूर्ण ठरतात. तर बघा, जागतिक जे हवामान आहे या हवामानाच्या बदलाच्या पार्श्वभूमीवर ह्या ज्या योजना या अधिक महत्त्वपूर्ण ठरतात. वाढत्या तापमानामुळे पीक पद्धतींमध्ये बदल करणे आवश्यक होत आहे. तर बघा, जे वाढतं तापमान आहे या तापमानामुळे जे पीक पद्धतींमध्ये बदल होते हे करणे खूप आवश्यक आहे. अशा परिस्थितीत विमा संरक्षण आणि परवडणारी खते यांची उपलब्धता शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि पीक पद्धती स्वीकारण्यास इथे प्रोत्साहित करेल. केंद्र सरकारच्या निर्णयांमधून शेतकरी हिताला प्राधान्य दिले जात असल्याचे स्पष्ट होते. तर बघा, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे काय होतं की जे शेतकरी असे शेतकऱ्यांच्या हिताचं जे प्राधान्य दिले जात आहे इथे स्पष्ट होते. 69,000 कोटी रुपयांची तरतूद आणि खत अनुदानासाठीची वाढीव रक्कम यातून सरकारची कृषी क्षेत्रपदाची बांधिलकी दिसून येते. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षिततेचे कवच मिळणार असून त्यांच्या उत्पादकतेत वाढ होण्याची मदत होणार आहे. तर बघा, या निर्णयामुळे काय होणार की शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षिततेचे जे कवच आहे ते मिळणार आहे आणि त्यांचे जे उत्पादक आहे हे उत्पादनसुद्धा वाढ होणार आहे. भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारे, कृषी विभाग आणि विमा कंपन्यांमधील समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे. तर बघा, या योजनेची जी यशस्वी अंमलबजावणी जर आपल्याला करायची असेल तर यासाठी राज्य सरकार असो किंवा कृषी विभाग असो आणि जे पीक कंपन्यांमध्ये समन्वय हे महत्त्वाचं ठरणार आहे. शेतकऱ्यांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचवणे आणि त्यांना लाभ घेण्यास प्रोत्साहित करणे हे पुढील महत्त्वाचे आव्हान आहे. तर बघा, आता या योजनांची अंमलबजावणी झाली, सरकारने निधीसुद्धा मंजूर केला 69,000 कोटी. पण आता काय आहे की शेतकऱ्यांपर्यंत या योजनांची जी माहिती आहे ही पोहोचवणे आणि त्यांना लाभ घेण्यास प्रोत्साहित करणे हे देखील पुढील महत्त्वाचे इथे आव्हान असणार आहे. जर हे एकदा त्यांनी आव्हान तिथे प्राप्त केलं तर शेतकऱ्यांपर्यंत ही जी योजना ही सहज पोहोचवणार आहे. तर बघा, असे हे 4 निर्णय केंद्र सरकारने 2025 या नवीन वर्षात केंद्र सरकारने घेतलेलं आहे. तरी ही माहिती काय आहे की जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल आणि त्यांना या योजना जे सरकारने घेतलेलं आहे 4 मोठे निर्णय हे त्यांच्यापर्यंत पोहोचेल, जेणेकरून ते सुद्धा या योजनेचे लाभ घेऊ शकेल, त्यांनासुद्धा या योजनेची माहिती होईल. तर चला, भेटूया का पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. असेच नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून काही जर नवीन अपडेट आले केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने कोणता मोठा निर्णय घेतला शेतकऱ्यांविषयी तर तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला, भेटूया का पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.